नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस ताई यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आत्तापर्यंत आपल्याला माहिती होतं की अंगणवाडी सेविकांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे, परंतु प्रोत्साहन भत्ताबाबत कोणतीही चर्चा केली गेली नव्हती किंवा कोणतेही GR मध्ये नमूद केला नव्हता. पण आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही पाहू शकता एक नवीन GR आला आहे, म्हणजे शासन निर्णय आलेला आहे. हे पूर्णपणे महाराष्ट्र शासनाने महिला व बाल विकास विभाग अंतर्गत शासन निर्णय आलेला आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला GR पाहिजे असेल किंवा अजून कोणत्या नोकरी संदर्भात माहिती पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यांना नक्कीच कनेक्ट व्हा, जेणेकरून जे लिंक आहे ते तुम्हाला डायरेक्ट मिळून जाते. तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेली निधी वितरित करण्याबाबत हा नवीन GR आला आहे. तर शासन निर्णय काय तुम्ही पाहू शकता इथे. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग अंतर्गत हा GR आला आहे. तर शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनी अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे. तरी ते सदर शासन निर्णयात अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जुलै 2025 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विनंतीपत्रातील रचना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष इथे माहिती पाहू शकता तुम्ही. ही शासन निर्णय अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी जे माहे जुलै म्हणजे जे जुलै महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता या GR मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मानधन व प्रोत्साहन भत्ते जे अंगणवाडी सेविकांना 2000 प्रोत्साहन भत्ता आहे व जे अंगणवाडी मदतनीस ताई आहे त्यांच्यासाठी 1000 आहे. तर अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई आहे त्यांना भरपूर काम असतं. आता तर सगळं ऑनलाईन काम निघाल्यामुळे त्याच्यानंतर इथे FRS आहे, त्याच्यानंतर अजून बरेचसे काम आहेत अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीस ताईंना. त्याच्यामुळे सरकारने नक्कीच इथे वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत. ऑनलाईन सगळे कामं झालेले आहेत आणि सगळा भार हा अंगणवाडी सेविका ताई व मदतनीस ताई यांच्यावरती पडत आहे. त्यामुळे नक्कीच सरकारने यांचा विचार केला पाहिजे आहे व इथे नमूद केलेला आहे. तुम्ही पाहू शकता सदर शासन निर्णयात अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जुलै 2025 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता खालील विवरणपत्राचा जो टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणे एकूण 253.31 कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे, मानधन मिळणार आहे. या टेबलमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. एकूणपणे इथे बघू शकता 253.31 कोटी निधी वितरित करण्यात आलेला आहे व इथे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेली निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी. तसेच केंद्र हिश्शाची निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. सदर शासन निर्णय नियोजन विभागाचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. ही शासन निर्णय तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच व्हॉट्सअपवरती तुम्ही ग्रुप आहे त्याला जॉईन व्हा व वेगवेगळ्या ज्या योजना असेल किंवा नोकरी रिलेटेड संपूर्ण माहिती असतं त्यामुळे तिथे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच इथे लाभ मिळणार आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की प्रोत्साहन भत्ता वाढ होण्यात पाहिजे आहे का, मानधनबाबत काय वाटतं हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.